निश्चितपणानं सुनावणीमध्ये मी हजर होतो. तर एकदम आनंदाची गोष्ट ही आहे, की दीर्घकालीन असं कायमस्वरूपी नांदणी मठाकडे हत्ती माधुरी हत्ती येण्याचा मार्ग आज सुकर झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अत्यंत चांगल्या पद्धतीनं एस-पी-सी-चे प्रमुख वर्मा साहेबांनी या विषयाला हाताळणी आज हाताळलेला आहे. माधुरीच्या आरोग्याविषयी खास करून त्यांनी खूप त्याच्यामध्ये काळजी घेतलेली आहे. त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं आणि तातडीनं याच्यासाठी वंतारा जे करणार आहे, आज वंताराने तिथे प्रेझेंटेशनही दिलं. पण त्यांनी त्याच्यामध्ये खास करून सांगितलं, की तुम्ही किती कमी कालावधीत हे दोघं जण म्हणून एकत्रित लिखित स्वरूपात लिखित स्वरूपात कुणाचीच म्हणजे मठाची जबाबदारी काय असणार आहे, वंताराची जबाबदारी काय असणार आहे, सरकारची जबाबदारी काय असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी लिखित स्वरूपात वंताराने आम्हाला म्हणजे 6 तारखेच्या आधी देण्याचं सांगितलं. त्यानंतर पेटालाही सांगितलं, की 6 तारखेला यांचं म्हणणं आलं, की त्याच्यानंतर लगेच 2-3 दिवसामध्ये तुम्ही पुढच्या लगेच याच्यावर तुमचं मत दिलं पाहिजे आणि त्यानंतर 14 तारखेला याच्यामध्ये हिअरिंग ठेवलेलं आहे. या दरम्यानच्या काळात त्यांनी आम्हाला नांदणी मठाचे एखादा डॉक्टर अजून काही राज्य शासनाचे डॉक्टर आणि काही खाजगी डॉक्टरांना घेऊन तुम्ही त्याची आरोग्याची तपासणी सुद्धा करण्याचं नियोजन तिथे जाऊन प्रत्यक्षात करण्याचं नियोजन सुद्धा एस-पी-सीच्या प्रमुखांनी आज दिलेलं आहे. अत्यंत म्हणजे आजच्या सुनावणी दरम्यान असं दिसतंय, की असं ज्या पद्धतीनं पावलं पुढे चालल्यात, ती अशा पद्धतीनं जर सर्व लोक पुढच्या काळातील सगळ्यांचा सहयोग जर मिळाला, तर लवकरात लवकर कायमस्वरूपी नांदणीकडं हत्ती येण्याच्या विषयी कुठे अडचण येईल असं वाटत नाही. काही पेटाचा एक आक्षेप म्हणजे यामध्ये बोलताना वर्मा साहेबांच्या ह्याच्याकडून असं आलं, की या दरम्यान ना ते हत्ती नांदणीला राहतोय काय हत्ती म्हणजे जामनगरला राहतोय हे महत्वाचं नाही. हत्ती कुठं राहतोय तिथं त्याला आरोग्यदायी सुविधा मिळतात. ह्या विषयाला खास करून वर्मा साहेबांनी महत्त्व दिलं. त्यामुळे ते नांदणी मठात जर त्या पद्धतीचं शुश्रूषा केंद्र होत असेल, तर निश्चितपणानं त्याला सहकार्य लागेल. अगदी त्यांनी पुढे जाऊन इथपर्यंत म्हटले, की कुठं परमिशनच्या अडचणी आणि या सगळ्या गोष्टी जर आल्या, तर त्याच्यासाठी आम्ही सुद्धा तुम्हाला मदत करू, की लवकरात लवकर त्या परमिशन तुम्हाला कसं देता येईल करून ह्यातनं लवकर मार्ग निघेल असा आशावाद आहे.